नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोराई बीच म्हणजेच गोराई खाडीला. कारण तिथून आपण जाणार आहोत पॅगोडा, म्हणजे जो बोरवलीमध्ये जो पॅगोडा आहे तो पाहण्यासाठी आपण आज पॅगोडाला जाणार आहोत. तर आता गोराई बीचवरून पुढे कसं जायचं आणि तिथे गेल्यानंतर काय काय पाहणार आहोत हे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपण पॅगोडाला जाणार आहोत. इथून तिकीट घेणार, बोटीमधून प्रवास करणार आणि पॅगोडाला जाणार. पॅगोडाला गेल्यानंतर तिथे तुम्हाला वेगळं काही बघायला भेटणार आहे. खूप सुंदर आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझ्यासोबत ब्लॉग एन्जॉय करा. चला. चलो. आपण आता तिकीट चेक झालेली आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे सॅटर्डे आहे, तरीही आपल्याला खूप गर्दी आहे. बघा पाठीमागे आणि इकडे मला वाटतं एक बोट आपली अशीच भरून जाईल. तिकीट चेक झालेले आहे. चला आपण बोटीत जाऊया. बसा नाही मित्रांनो, आता आपण ह्या बोटीमध्ये बसलेलो आहे. आता आपल्याकडे एक तिकीट आहे. तिकीट काढली, बाहेर दाखवली आणि बोटीमध्ये आलो. तिथे आल्यानंतर मित्रांनो, ही जी तिकीट आहे ती 100 रुपये तिकीट आहे. रिटर्नला म्हणजे वन वे 50 आणि रिटर्नसाठी 100 रुपये. आणि हा सिस्टम नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला फुलच घ्यावी लागते आणि 2.5 फुटाच्या वरती तुम्हाला जर हाईट असेल तर तुम्हाला हे तिकीट आकारले जाते. त्याच्यामुळे तुम्हाला फुलच तिकीट भेटते, हाफ तिकीट भेटते. चला, आज खूप गर्दी आहे. आता डायरेक्ट आपण पॅगोडाला भेटूया. मित्रांनो, इथून 2 रस्ते आहेत. एक तुम्ही गोराई बीचला पण जाऊ शकता आणि गोराई बीचच्या बोटमध्ये जर बसलं तर तुम्हाला तिकडून ते बाईक वगैरे पण तुम्ही गोराई बीचसाठी घेऊन जाऊ शकता. पण पॅगोडाला इकडे बाईक वगैरे नाही घेऊन जाऊ शकता. तुम्ही इकडून डायरेक्टली पॅगोडाला एक रस्ता जातो आणि एक गोराईला जातो. तर आता जे आहे तो पॅगोडाच्या बोटमध्ये आपण आहोत आणि गोराईची बीच ही उलट्या दिशेने जाते. तिकडे तुम्ही आपल्या बाईक्स वगैरे घेऊन जाऊ शकता. चला आता पॅगोडाला भेटूया. आज खूप गर्दी आहे. तुम्ही बघाल सॅटर्डे आहे आणि सुट्ट्या पडल्यामुळे खूप सारी गर्दी असणार आहे. तर इकडे 2 ठिकाणं आहेत. एक आहे वॉटर किंगडम आणि एक आहे पॅगोडा. दोघांची मिळून अशी गर्दी आहे. आता बघूया पॅगोडाला किती लोक येतात आणि वॉटर किंगडमला किती जातात. चला. मित्रांनो, आता पॅगोडा आलेला आहे आणि आता आपण उतरूया. आज खूपच गर्दी आहे. आता आपण खाली जाऊन बाकीचं शूट करूया. तर मित्रांनो, आता आपण बोटीमधून उतरलो आणि इकडे पॅगोडाला पोहोचलो. माझ्या पाठीमागे बघाल तुम्ही, हा जो गोल घुमट दिसतोय तो पॅगोडाचा घुमट आहे आणि त्याच्या पुढे एक छोटा पॅगोडा पण आहे. आपण ही दोन्ही पॅगोडा बघणार आहोत. आता इथून एक 10 मिनटं तुम्ही चालत गेलात की पुढे 2 रस्ते येतात. एक वॉटर किंगडमला जातो आणि एक पॅगोडासाठी जातो. तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये फक्त पॅगोडा करणार आहोत आणि नेक्स्ट जो ब्लॉग असेल त्याच्यामध्ये आपण वॉटर किंगडम कव्हर करणार आहोत. चला पॅगोडा बघूया आणि जर त्यातून वेळ मिळाला, आपलं सगळं कव्हरिंग झालं तर आपण
गोराई बीचसाठी पण जाणार आहोत, कारण गोराई बीच इथून जवळच आहे. म्हणजे जर तुम्ही वन डेचं प्लॅन करून आलात फुल सुट्टीमध्ये, तर तुम्हाला दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतील. फक्त थोडं लवकर आलात तर तुम्हाला फटाफट या सगळ्या गोष्टी कवर करता येतील. बघूया आपण आता कशा पद्धतीने आपलं होणार आहे ब्लॉगिंग वगैरे. ते लवकरच संपून आपण गोराई बीच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, कारण संध्याकाळी 6 वाजता लास्ट बोट असते, त्याच्या अगोदर हे सगळं आपल्याला कवर करायचं. चला मित्रांनो, आपण आता पॅगोडाच्या गेटवर पोहोचलो आहे. तुम्ही बघाल इथून तुम्ही ना मित्रांनो वॉटर किंगडमलाही जाऊ शकता. त्याच्या हे सगळ्या ॲड्स तुम्हाला दिसत आहेत. ते बघा या साईडला जे लावले आहेत त्या सगळ्या त्याच्या ॲड्स आहेत. आणि इकडे स्टुडंट ऑफर पण आहे त्यांची. तिकीट प्राईस 1300 रुपये, फ्री वेलकम ड्रिंक आणि फ्री फूड कुपन 100 रुपीचं तुम्हाला भेटणार आहे. पण आपण हे वॉटर किंगडमचा ब्लॉग नाही, हा पॅगोडाचा ब्लॉग आहे. तुमच्या माहितीसाठी सहज सांगतोय. इकडून जर आता पुढे गेलोत ना आपण, तर एक रस्ता वॉटर किंगडमला जाईल आणि एक रस्ता पॅगोडाला जाईल. तर आपण आता पॅगोडालाच जाणार आहोत. वॉटर किंगडमला नेक्स्ट याच्यामध्ये आपण वॉटर किंगडमला जाणार आहोत. चला जाऊया मित्रांनो. खूप स्वच्छ सुंदर असा स्पेस आहे. आणि इकडे बघाल तुम्ही खूप सारे ग्रीनरी पण तुम्हाला पाहायला भेटेल. अरे वा, हा बघा आपलं वेलकम करतोय, मस्तपैकी उभा आहे आणि आपलं वेलकम करतोय. ठीक आहे, येतो आम्ही जाऊन नंतर भेट. चला. आणि ह्या साईडला तुम्ही बघाल मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळे प्राणी पाहायला भेटतील. आपण जरा बघूया प्राणी बघूया. बेडूक, श्रावणी, बेडूक. आणि श्रावणी हे काय आहे? जिराफ आहे, जिराफ. आणि हा बेडूक आहे. राव राव. चलो. आणि इकडे बघाल मित्रांनो, हे बघा इकडे आहे वॉटर किंगडम. आणि पॅगोडासाठी कुठून आहे आणि पॅगोडासाठी इकडून आहे. आपण आता जाणार आहोत पॅगोडाला. चला श्रावणी चल. सोबत माझ्या श्रावणी पण आहे. श्रावणी कसं वाटतं आज, एन्जॉय करतेस ना तू? आपण जाऊया आता पॅगोडासाठी. कारंजा इकडे. आणि मी मगाशी सांगितलं होतं ना मित्रांनो तुम्हाला, बघा इथे पण लिहिलं आहे पॅगोडा जाण्याचा मार्ग. आणि 2.5 फूट वरील सर्व प्रवाशांना फेरीच्या 100 रुपये तिकीट घेणे बंधनकारक आहे. म्हणजे वयाचा काही भाग नाही. तुमची जर उंची 2.5 फुटाच्या वर असेल तर तुम्हाला 100 रुपये तिकीट लागणार आहे. त्यामध्ये रिटर्नचं पण तिकीट असणार आहे. आणि त्याच्या इकडे बघा ते मोजलं जातं. तुम्ही जर तिकीट चोरी करून आलात किंवा हे करून आलात तर तिथे मोजणार का तुम्ही? कुठे? इकडे या ना. कसं मोजता म्हणजे 2.5 फूट कसं दाखवता? 30 रुपये. ह्याच्यावरती गेलं की किती? 100 रुपये. इसके ऊपर हो जाएगा तो टिकट 100 रुपीज टिकट. वो रिटर्न का रहेगा ना? रिटर्न आने जाने का रहेगा. लास्ट बोट कभी है आपने जाने के लिए अभी पैगोडा से रिटर्न? 6 बजेगा. 6 बजे लास्ट. 6 PM. आणि पैगोडा पूरा फ्री है. ओके ओके. चला फेरी तिकीट. हां, तो आमचं हे तिकीट आहे. देखो रिटर्न तिकीट है. सामान तेरे को वापस येईल चेक करून. अच्छा, वापस नाही मित्रांनो, हे तिकीट सांभाळून ठेवा. आणि रिटर्नसाठी आपल्याला हे दाखवायचं आहे. चला. आणि इकडे लिहिलेलं पण आहे बघा, लास्ट फेरी 6 वाजता. तर इथे आंबे. आणि हा गेट तुम्हाला 6 वाजता बंद करणार आहे. 6च्या आधी आपल्याला रिटर्न जायचं. चला मित्रांनो, आता तुम्ही गेटमधून आलात की हा जो रस्ता आहे हा पायी रस्ता आहे. हा मला वाटतं 10 मिनिटाचा रस्ता आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे. याच्या अगोदर आलेलो त्याला खूप वर्ष झाली. त्याच्यानंतर इकडे बरंचसं चेंजेस झालेलं आहे. तर आता बघूया आपण 10 मिनटं लागतात की 15 मिनटं, पण हाच रस्ता आहे हे मला कन्फर्म आहे. चला श्रावणी चल पटकन. आणि त्याच्यामधून जाताना तुम्हाला दोन्ही साईडला मित्रांनो झाडी दिसते. खूप सारी झाडी आहे. हे पावसाळ्यात आलात ना तर अतिशय सुंदर दिसणार तुम्हाला. पण आता कसं आपण सुट्टीच्या दिवसामध्ये आपण थोडंसं सुट्ट्या पडल्या म्हणून एन्जॉय म्हणून आपण आलेलो आहोत. आणि
हा पॅगोडाला भेट देतोय. बघूया, सुट्टीमध्ये तुम्हाला इकडे सगळं ग्रीनरीच दिसेल. चलो. मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत पॅगोडाच्या ठिकाणी आणि इकडे तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला असा भव्य गेट दिसेल आणि भव्य गेटमध्ये तुम्ही इकडे लिहिलेलं आहे बघा मोठ्या अक्षरात, विश्व विपश्यना पॅगोडा. एक भव्य असा मोठा गेट दिसतोय. चला आपण आतमध्ये जाऊया आणि पॅगोडा कव्हर करूया. सीट बैठ के नकली अलाउड पर मना है, सब कुछ भी इधर खा लो. अच्छा, इधर बैठ के खा सकते हैं. हाँ, इधर बैठ के इधर खा लो. अच्छा अच्छा, म्हणजे मित्रांनो इकडे तुमची बॅग चेक होईल आणि तुम्ही जे खायला वगैरे आणलं असेल ते आतमध्ये अलाउड नाही आहे, तर तुम्ही इकडेच बसून खाऊ शकता. इकडे आल्यानंतर तुम्हाला भव्य असा गेट दिसेल आणि ह्या गेटमधून आतमध्ये आलात की तुम्हाला ह्या काही स्टेप सोडून वरती जायचं आणि स्टेप सोडून वरती गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपला पॅगोडा. आणि समोरच बघा तुम्हाला हा मोठा पॅगोडाचा डोम पाहायला भेटेल. मित्रांनो, तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला एक असा बोर्ड पाहायला मिळेल आणि ह्या बोर्डमध्ये तुम्हाला इकडे कुठे जायचं आहे, कुठल्या प्रकारच्या वस्तू कुठे आहेत हे सगळं ह्या बोर्डमध्ये दाखवलेलं आहे. हे बघा, धम्मालय जे आहे ते मित्रांनो ह्या साईडला दाखवते आणि तुम्हाला जर वॉशरूम वगैरे असेल तेही या साईडला आहे. इकडे विपश्यना विवोधन विनाश वरती आहे आणि धम्मपतन विपश्यना केंद्र तेही वरती आहे. चला आपण ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या एक एक करून कव्हर करूया. या मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये दिसेल की परिक्रमा पथ आहे वरती, मुख्य पॅगोडा वरती आहे आणि इकडे आहे ते न्यास कार्यालय आहे. आणि माझ्या समोर ह्या साईडला बघा तुम्हाला एक मोठं असं घंटा दिसणार आहे, त्याला इकडे घंटा मिनार म्हणतात. हा जो आहे तो घंटा मिनार आहे. हा घंटा मिनारमध्ये तुम्हाला इकडे खूप सारी अशी मोठी एक घंटा लावलेली दिसेल. आपण बघूया ती घंटा पण बघूया. त्या घंटेचं एक वाक्य इकडे सुंदर लिहिलं आहे, गुंजे वाणी धरम की धरती और आकाश. म्हणजे इकडे जी आहे ती मोठी घंटा तुम्हाला पाहायला मिळेल. ती घंटा आपण आता वाजवून बघूया. चला. आपण ती घंटा आता वाजवून बघूया कसा आवाज येतो. तुम्ही जितक्या जोरात त्याला वाजवाल तितका आवाज हा मोठा येणार आहे. आणि हे घंटा वाजवण्यासाठी मित्रांनो हा जो आहे हा एक इकडे बांबू ठेवलेला आहे. पुन्हा एकदा वन्स मोर. आता इकडे डाव्या साईडला जे आहे त्या उजव्या साईडला घंटा आहे आणि ह्या साईडला तुम्हाला नगाडा भेटेल. हा जो नगाडा आहे त्याचं पण एक वाक्य आहे, बजा नगाडा धरम का गुंजे चारो और. नगाडा वाजवून बघू. खूप छान आहे मित्रांनो आणि पूर्ण लोखंडाचं. आपण मेन पॅगोडाकडे जाऊ. इकडे ना मित्रांनो पावसाळ्यात या, पावसाळ्यात अत्यंत उत्कृष्ट तुम्हाला पाहायला भेटेल. ते उन्हाळ्यात थोडंसं जरा उन्हामुळे त्रास होतो, बाकी तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आलात ना एक नंबर तुम्हाला पाहायला भेटणार. हे बघा ना, प्रत्येक वस्तूच्या खाली त्यांनी एक
वाक्य लिहिलेलं आहे. आता ह्या गजराज आहे त्याच्याही खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, विमल धातू सुबुद्ध की नमन कने गजराज. ठीक आहे, त्या साईडला पण तुम्हाला एक गजराज पाहायला मिळेल. आणि इथे एक असा मोठा बोर्ड आहे, इकडे लिहिलेलं आहे बघा. तुम्हाला इथे काय काय बघणार आहात हे सगळं ह्या बोर्डवरती आहे. हा लिंक क्लिक करत आलं. ओके. आणि इथून आपण हे मित्रांनो आपलं हे जे ॲप आहे ह्या ॲपद्वारे तुम्ही ह्या मंदिराची पूर्ण माहिती घेऊ शकता. हे बघा, ॲप डाउनलोड केल्यानंतर इकडे ग्लोबल विपाशना पॅगोडा असं येतं आणि हे केल्यानंतर पूर्ण तुम्ही प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. इथून तुम्हाला सर्व माहिती मंदिराची मिळेल. तर मित्रांनो आपण आपल्या चप्पल इकडे ठेवूया आणि चप्पल ठेवून झाल्यानंतर आपण ह्या परिसरात कुठेही फिरू शकतो. चला. तर मित्रांनो आता आपण पॅगोडाला आलेलो आहोत आणि आता आपण मेन मंदिरात जातो आहे. तर मी नेहमी तुम्हाला मेन मंदिरात जाताना एक वाक्य बोलत असतो. ते वाक्य कोणतं आहे? आपली चिंता आणि जुता हे मंदिराच्या बाहेर काढून गेला की तुम्हाला परमेश्वराचं व्यवस्थित दर्शन घेता येईल आणि आशीर्वाद घेता येईल. चला, तर आपण जुता पण काढलेला आहे, चिंता पण बाहेर सोडलेली आहे आणि आपला मोबाईल हा पण आपण आता सायलेंट मोडवरती ठेवतो आहे. कारण हे आज खूप डिस्टर्बन्सवालं हे यंत्र आहे आणि त्यामुळे आपलं सगळं डिस्टर्बन्स होऊन जातो आणि आपलं माइंड विचलित होतं. तर ह्यालाही आपण आता ह्याचं सायलेंटवरती ठेवून मंदिरात जातो. चला. सर स्वामी सर. डोममध्ये आलेलो आहोत आणि हा डोमला पण परिक्रमा मारणार आहोत. आणि हे जे तुम्ही वरती दिसत आहे ह्या डोममध्ये गौतम बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत असं आपल्याला इथे आता कळलेलं आहे. खूप शांतता आहे. चला आपण एक घुंगट न करता परिक्रमा करूया. मला मित्रांनो इकडे प्रत्येक ह्या चारी बाजूला मला असे बोर्ड दिसतील, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विचार, काहीतरी चांगले विचार हे तुम्हाला लिहिलेले इकडे पाहायला मिळतील. ते हिंदी आणि मराठी शिवाय इंग्लिशमध्ये आहे, ते तुम्ही वाचू शकता. इकडे असे खूप सारे बोर्ड आहेत आणि इकडे पूर्ण परिसरात एक छोटी धून तुम्हाला ऐकायला येत असेल. इकडे खूप सुंदर वातावरण आहे आणि एकदम शांतता आहे मित्रांनो, एकदम शांतता. हा जो दरवाजा ना पूर्ण लाकडाचा दरवाजा आहे मित्रांनो आणि ह्याच्यावरती नाही असं तुम्हाला वेगवेगळं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये ना कला कसं खूप आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूपच बारीक बारीक काम केलेलं तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, सुंदर सुंदर फोटो आहेत, खूपच असं एकदम बारीक काम केलेलं तुम्हाला या दरवाजावर पाहायला मिळते. अशा भरपूर साऱ्या वस्तू तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहेत. चला बघूया. आतमध्ये ध्यान साधण्यासाठी बनवलेलं आहे. विपासना मेडिटेशन आतमध्ये होते, पण त्यासाठी आपल्या अगोदर ते विपස්සना मेडिटेशनचा कोर्स आहे 10 दिवसांचा. त्यांच्यासाठी सेंटर आहे इगतपुरी, नाशिक, मुंबई, प्रत्येक स्टेटला सेंटर आहे. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावं लागते. मग तिथे आपण जॉईन करू शकतो. त्याला ते रेसिडेन्स कोर्स होते. मग जेणे ते 10 दिवसांच्या विपස්සना शिबिर केलेलं आहे तेलच आतमध्ये एंट्री असते. अदर पब्लिकला अलाउड नसते. पण हे पगोडा विदाऊट पिल्लर पासून बनलेलं आहे. ते हे कसं बनलेलं आहे ते बघण्यासाठी इथून विजिटरला एंट्री आहे. आणि हे जे विपස්සना मेडिटेशनचा पहिला स्टेप आहे आनापानसती, हे फर्स्ट फ्लोअरला सगळ्यांसाठी आहे. तिथे कोणी पण आपण करू. आतमध्ये पण नाही. किती मिनिटाचं असतं ते 10 मिनिटाचं असतं. आणि मित्रांनो आता आपण जे भेट देतोय हे आहे परमपूज्य सत्यनारायण गोयंका और इलायची देवी गोयंका, त्यांचे हे स्टॅच्यू आहे. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया.
मित्रांनो इकडे आलात ना तर तुम्हाला इकडे लहान मुलांसाठी जे एक छानसं असं गार्डन पण आहे जे तुम्हाला दुपारी 12 नंतर चालू होते बघा. इकडे एक छोटासा झोका आहे आणि इकडे काही मूर्त्या आहेत आणि शिवाय रात्रीच्या वेळी हा फाउंटन इकडे तुम्हाला चालू जायला पाहायला मिळेल आणि इकडे छान अशी झाडांची सावली तुम्हाला अनुभवायला मिळेल. चला मित्रांनो आपण जे निघालो आहे तो अशोक स्तंभाकडे निघालेलो आहे. मित्रांनो आता जो दिसतोय तो आपल्याला हा अशोक स्तंभ दिसतोय त्या गार्डनच्या तुम्हाला एक्झॅक्ट बाजूलाच पाहायला मिळेल. चला अशोक स्तंभ बघू. आता आपण पॅगोडा बघितला आणि पॅगोडा बघितल्यानंतर आता त्याच्याच पुढे तुम्हाला अशी वेगवेगळी कलाकृती पाहायला मिळेल. चला आता आपण धम्मचक्र पवर्तन बघू. या ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशी पाण्याची सोय केलेली पाहायला मिळेल आणि पाणी इतकं थंड आहे ना की अतिशय सुंदर बनवलंय. खरंच एकदा व्हिजिट करा तुम्ही. खूप म्हणजे खूपच सुंदर बनवलं हे बघा. आणि मी नेहमी म्हणतो ना तुम्हाला मगाचपासून सांगतो की पावसाळ्यात जर आला ना एक नंबर मित्रांनो एक नंबर बघायला भेटणार तुम्हाला. हे बघा इकडे सगळा असा हरणांचा हा देखावा केलेला आहे. समोर जे आहे ते धम्मचक्र पवर्तन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे इकडे आजूबाजूला झाडे पाहायला भेटतील. चलो आता आपण ऑलमोस्ट वरची जी स्थळं आहेत ती सगळी कव्हर केलेली आहेत आणि खालच्या बाजूला काही मंदिरं आणि काही वस्तू संग्रहालय वगैरे जे शूट करायचं ते आपण आता करणार आहोत. वरतून पूर्ण आपण मला जे जे माझ्या नजरेतून तुम्हाला दाखवायचं होतं ते सगळं मी इथून दाखवलेलं आहे. चला आता खालच्या साईडला जाऊया आणि वस्तू संग्रहालय अजून 1-2 मंदिरं आहेत ती पाहून घेऊया. चला सो मित्रांनो आता आपला पूर्ण पॅगोडा फिरून झालेला आहे आणि हा पॅगोडा फिरायला कमीत कमी तुम्हाला 2 ते 2.5 तास जातात आणि 2-2.5 तासामध्ये तुम्ही संपूर्ण पॅगोडा फिरून बघू शकता. ह्या पॅगोड्यामध्ये तुम्हाला 20 ते 27 वेगवेगळी स्थळं तुम्हाला पाहायला भेटतात आणि 27 स्थळांचं वर्णन हे वेगवेगळं आहे. तुम्ही इथे आल्यानंतर हे एन्जॉय करू शकता, इथली शांतता अनुभवू शकता आणि आपल्या फॅमिलीला एक दिवस मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनापासून एक दिवस शांततेत घालवायचं असेल तर तुम्ही या पॅगोड्याला नक्की भेट द्या. तर मित्रांनो आता आपलं इथलं संपूर्ण शूट झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत गोराई बीचला, कारण इथून जवळच आहे आणि ह्या ठिकाणाहून तुम्हाला इकडे 15 ते 15 मिनिटाला गोराई बीचला बसेस मिळतात. ठीक आहे, 15 मिनटं किंवा अर्धा तास तुम्हाला गोराई बीचसाठी बसेस मिळत असतात. चला तर मग आता गोराई बीचवर जाऊया. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसहित. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम, टेक केअर. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.